नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि हेल्दी अशी नायजर सीडची चटणी. तर ह्याला हिंदीमध्ये नायजर सीड म्हणतात, मराठीमध्ये खुरसणी किंवा कारळ्याची चटणीसुद्धा म्हणतात आणि हिंदीमध्ये रामतीळ म्हणतात. तर चला रामतीळची चटणी करूया किंवा खुरसणीची किंवा मग कारळ्याची किंवा नायजर सीड. अनेक नावे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ही सहज भेटते. तर टॉप टू द बॉटम आपल्या बॉडीला खूप बेनिफिशियल आहे ही. अगदी केसापासून तर तळपायच्या चमडीपर्यंतसुद्धा अनेक फायदे आहेत ह्याचे. स्किनपासून तर स्काल्पपासून अनेक फायदे. तर चला याचे फायदे तर तुम्ही गुगलवरती सर्च करतालच. त्याच्या आधी आपल्याला ह्याला लागणारे साहित्य बघूया आणि ही कशी करायची. अगदी झटपट होते, अगदी 10 मिनटात तयार होते. तर चला बघूया. तर इथं मी 100 ग्राम खुरसणी घेतलेली आहे, म्हणजे कारळं अर्धी वाटी. आता हे मी वाटीच्या प्रमाणाने दाखवलं नाही, क्वांटिटीने सांगितलं. 100 ते 150 ग्राम तुम्ही घेऊ शकता. सेम मेथड, सेम रेशो घ्यायचा आहे लसूण, जिरे आणि मिठाचा. आता इथं अगदी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेले आहेत बारीक, त्यामुळे जास्त घेतले. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ चवीनुसार. मी रॉक सॉल्ट ॲड करते, तुम्हाला हवं तर तुम्ही व्हाईट सॉल्टसुद्धा ॲड करू शकता. मोठा चमचा लाल तिखट. लाल तिखटसुद्धा तिखटवाला लाल तिखट घ्यायचं, कलरचं नाही. आता पॅन गरम करायचा किंवा कढई आणि छान ह्याला भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम म्हटलाल तर मीडियम फ्लेमवरती गॅस आहे. आता छान ह्याला भाजून घ्यायचं. आता ह्याला भाजायला किती टाईम लागतो, अगदी 1 ते 2 मिनटात हे भाजून होतं आहे. जसं आपले तीळ जे असते ना, ही काळी तीळच आपण म्हणू शकतो, रामतीळ ह्याला म्हणतात हिंदीमध्ये. जसं मी म्हटलं तुम्हाला, जसे तीळ पटकन भाजल्या जाते तसं हे सुद्धा होतं. लगेच थोडंसं भाजत आलं एक अर्धा मिनटानंतर, 10-12 सेकंड नंतर त्यात टाकले आपण जिरे अर्धा चमचा. जिरे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल आवडत जिरे तर नाही टाकले तरी चालतील. पण लसूण, लाल तिखट आणि मीठ नक्की ॲड करा. लाल तिखट तुम्ही पावडरच वापरलं तर बेटर राहील, कारण की अख्ख्या लाल मिरच्या जर तुम्ही घेतल्या तर ते दळायला खूप टाईम लागेल आणि त्याच्यात मिक्स करून केलं तर मग जे आपले सीड्स आहे, म्हणजे जे आपले तीळ आहे त्याचं तेल जास्त रिलीज होईल आणि जशी हवी तशी चटणी आपल्याला भेटणार नाही, जास्त तेलकट भेटेल आणि मग ती सेवन करताना आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही चटणी जी ती सेमी मॉइश्चर ठेवायचं, म्हणजे ह्याच्यात आपण पाणी वगैरे काही नाही वापरणार. थंडी करून घ्यायची भाजल्यानंतर तीळ. जसं मी म्हटलं अगदी 1 ते 2 मिनटात भाजून होते तीळ. तर ती ताटात काढून थंड करून घ्यायची. मिक्सरचं जार घेतलेलं आहे, सहज आपल्याला ही मिक्सरमध्ये अगदी 2 मिनटात होते. लसूण टाकलेले मिक्सरच्या जारमध्ये. आधी लसूण फिरवून घ्यायचं. लसूण का फिरवायचं की अगदीच हे लसणासोबतच टाकलं ना की लसणाचा जे काय मॉइश्चर असतो ते लगेच याला पकडतो आणि प्रॉपर वाटलं जात नाही ही चटणी जी आहे ती. जास्त याला बारीक करायची गरज नाही, जस्ट ह्याला ओबडधोबड बारीक झाली. जस्ट लसूण, लाल तिखट, मीठ ह्याच्यात मिक्स झालं पुरेसं होतं. ह्याला जास्त तेल रिलीज होतं पटकन, त्यामुळे नॉनस्टॉप मिक्सर आपल्याला चालू ठेवायचं नाही आहे. अगदी चालू बंद करत, म्हणजे पल्स नाही, अगदी 1-2 सेकंडमध्ये तुम्ही बंद चालू करून तुम्ही ह्याला 3 ते 4 वेळा मिक्स करून चमच्याने ही चटणी वाटून घेऊ शकता. अगदी 1 ते 2 मिनटात ही वाटली जाते. तर बघूया. तर हे बघा, तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि आपली कारळं टाकलेले वाटून घेतली चटणी. आपली कारळ्याची चटणी जी ती तयार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही चटणी. थोडंसं मॉइश्चर ह्याच्यात आपण एक्स्ट्रा तेल किंवा पाणी आपण काहीच नाही टाकलं, जस्ट ह्याला लसणाचं जे मॉइश्चर होतं किंवा जे त्याचं स्वतःचं तेल रिलीज झालं त्याच्यानेच ही वाटल्या गेली. जसं मी म्हटलं अगदीच पेस्ट किंवा अगदीच बारीक नाही वाटायची, जितकं होईल अगदी 1-2 मिनटामध्ये हे मिक्स झालं पुरेसं होतं. तर आता मी दाखवते ह्याला सेवन कसा करायचा. हे बघा, अगदी 1 चमचा तुम्ही डेली नाश्ता करताना, चहा चपातीचा नाश्ता जर तुम्ही करत आहात डेली, तर त्याच्यामध्ये 1 चमचा ही नाश्त्याला किंवा लंच आणि डिनरलासुद्धा खाली तरी चालते. जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही 1 चमचा ही चटणी घ्यायची. आता ह्याला सेवन कसा करायचा, अगदी टेस्टी आणि डिलिशियस होतं हे. हे बघा, इथे 1 चमचा ही चटणी घेतली, रेडी आहे ती, आणि मध्ये ह्याला असं होल करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं तेल. आता तेल हे तर अगदी नॉर्मल टेम्परेचरचं आपल्या भांड्यात तेल असतं ते घेतलेलं आहे. रिफाईंड ऑइल घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पीनट ऑइलसुद्धा घेऊ शकता, बट ह्याच्यात राईचं कच्चं तेल वापरू नका, कारण की ते राईचं कच्चं तेल आपल्याला खाणं योग्य नसतं. बट त्यामुळे ह्याच्यात नुसतं आपल्याला रिफाईंड ऑइलच घ्यायचं आहे किंवा पीनट ऑइल. आता ह्याच्यामध्ये, आणि ते तेल गरम करायची काही गरज नाही, साधं आपल्या भांड्यातलं तेल घ्यायचं अगदी 1-1.5 चमचा आणि लगेच आपण सेव्ह करायला रेडी आहोत, म्हणजे खायला तयार आहे आपली चटणी. भाकरीसोबत, चपातीसोबत, फुलके,
डाळ भातासोबत सुद्धा म्हणजे अगदी साईड डिशला तोंडी लावायला ही चटणी अगदी उत्तम आणि आरोग्याला भरपूर आहे आरोग्याच्यात. तर नक्की गुगलवरती सर्च करा आणि चटणी नक्की करा, अगदी 5 मिनिटात तयार होते. आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळं करा, निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.